नमस्कार मित्रांनो, तुळशीला फक्त ही एक गोष्ट अर्पण करा आणि पहा मग तुमचं नशीब कसं बदलत आहे. अरे मुली, मी खूप तहानलीये, पाणी देतेस ना? नाही, मला अजिबात वेळ नाही. इतका? मुली, तू हे बरोबर करत नाहीस. तुला याचा परिणाम भोगावे लागतील. चला आता, मी तुझ्या घरी कायमची निघतीये. हिंदू धर्मात तुळशीला खूप पवित्र मानलं जातं. या पवित्र वनस्पतीत भगवान विष्णू आणि महालक्ष्मी यांचा थेट वास असल्याचा समज आहे. भगवान विष्णू तुळशीच्या पानाशिवाय कोणत्याही नैवेद्य स्वीकारत नाही. तुळशीला विष्णुप्रिया असंही आदरातिथ्याने म्हणतात. त्यामुळे जो माणूस मनापासून तुळशीची भक्ती करतो तो कधीही दारिद्र्य होत नाही आणि त्याला कधीही वाईट वागण्याचा सामना करावा लागत नाही. अगदी कठीण प्रसंगही पाप केले तरी असा माणूस नरकात जात नाही असं शास्त्रात सांगितलंय. तर चला, तुळशीला फक्त पाणी अर्पण केल्यावर कोणती दैवी फळं मिळत आहे एका महान कथेतून जाणून घेऊया. मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. कथा आवडली तर लाईक करा आणि विष्णू असं भक्तिभावाने कमेंट करा. मित्रांनो, एकदा देवी सत्यभामा भगवान विष्णूंना विचारतात, हे स्वामी, तुम्ही तर तिन्ही लोकांचे स्वामी आहात, तरी तुम्ही तुळशीच्या रोपाची पूजा करता, रोज त्याला पाणी घालता. मला या रोपाला पाणी घालायचं महत्त्व समजून सांगा. घ्यायचं असेल तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे देवी सत्यभामा म्हणजे तुळस जी बरोबरच लक्ष्मीचं रूप आहे. तिची रोज पूजा केल्याने कितीतरी फायदे होतात. तिला फक्त पाणी दिल्यामुळेच माणसाचे कोट्यावधी पाप नष्ट होतात. तुळशीला पाणी देण्याचं महत्त्व सांगण्याआधी मी तुला एक फार जुनी गोष्ट सांगतो. ह्या गोष्टीतून तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील, म्हणून चांगलं लक्ष देऊन ऐक. श्रीकृष्ण पुढे म्हणतात की हे देवी, जी माणूस फक्त गोष्टी ऐकतो त्याला 100 वर्ष तुळशीला पाणी देण्याचं फळ मिळतं. देवी सत्यभामा म्हणाली, हे प्रभू, मला ही गोष्ट नक्कीच ऐकायची आहे, तर तुम्ही ती सांगाच. मी लक्षपूर्वक ऐकेल. तेव्हा भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामा यांना तुळशीला पाणी घालण्याच्या महत्त्वाची गोष्ट सांगतात. ही देवी सत्यभामाबद्दल एक जुनी गोष्ट आहे जी खूप छान आणि पुण्यदायी आहे. खूप वर्षांपूर्वी अवंतरीपुरीमध्ये गोपाळ नावाचा एक ब्राह्मण राहत होता. जन्माने तो ब्राह्मण असला तरी त्याचे कर्म खूप खराब होते. त्याची बुद्धी खूप कपटी होती. तो ब्लँकेट आणि कातड सांभाळ वगैरे विकून पैसे कमवायचा आणि खूप खोटं बोलायचा. त्याचं मन नेहमी वाईट कामात गुंतलेलं असायचं. तो चोरी, फसवणूक आणि जुगार अगदी यातच गुंतला होता. त्याने आयुष्यात कधी पुण्याचं काम केलं नाही, शास्त्रांचा अभ्यास केला नाही, पूजापाठही केला नाही. त्याचं मन नेहमी दुसऱ्यांच्या पैशांवर लागलं असायचं. तो दिवसा पैसे कमवायचा आणि रात्री वेश्यांसोबत वेळ घालवायचा. असं तो अत्यंत पापी गोपाळ ब्राह्मण आपलं जीवन जगत फक्त पाप करण्यात घालवत होता. त्याने कधीच आपलं तोंड भगवान विष्णूंचं नाव घेतलंही नाही आणि कधी देवी देवतांची पूजाही केली नाही. असं करत करत त्याला अनेक वर्ष उलटून गेली. नंतर तो गोपाळ ब्राह्मण खरेदी विक्रीसाठी माहेश्वरपुरीला पोहोचला. त्या शहराच्या जवळून नर्मदा नदी वाहत होती. त्या नदीत स्नान करण्यासाठी लोक दुरून दुरून येत असत. मग तो ब्राह्मण त्या नदीच्या काठावर असलेल्या एका आश्रमात थांबला. त्या आश्रमात खूप विद्वान ब्राह्मण पुराणचे पठण करत आणि भगवान विष्णूंची स्तुती करत असत. तो ढोंगी गोपाळही नाटक करत त्यांच्यासोबत तिथेच राहू लागला. विद्वान ब्राह्मणांसोबत राहिल्यामुळे त्यालाही श्रीहरी विष्णूंचं नाव ऐकण्याची संधी मिळाली. तो तिथे 1 महिना थांबला. मग तिथे आलेल्या लोकांनी गायींची पूजा करून ब्राह्मणांना जेवण दिलं. तेव्हा त्या पापी ब्राह्मणांनी त्यांच्याबरोबर बसून जेवण केलं आणि देवाचा प्रसाद घेतला. त्या आश्रमात तुळशीचं एक झाड होतं. त्या ब्राह्मणाने न जाणीवपूर्वक त्या तुळशीच्या झाडाला पाणी दिलं. काय करत आहे याबद्दल त्याला काहीही कल्पना नव्हती. तो रोज सकाळी उठून एका भांड्यात पाणी घेऊन तुळशीच्या झाडाला ओतायचा. एक दिवस तो आश्रमात झोपला असताना तिथे एक साप आला आणि तो साप त्याला झोपेतच चिरडला. त्या पापी ब्राह्मणाचा झोपेतच मृत्यू झाला. सकाळी जेव्हा इतर ब्राह्मणांनी त्याला बेहोश अवस्थेत पाहिलं तेव्हा त्यांनी त्याच्या तोंडातून तुळशीचे पान आणि तुळशीचे पाणी टाकलं. नंतर सगळ्या ब्राह्मणांना कळालं की तो मरण पावला आहे. त्या पापी ब्राह्मणाच्या मृत्यूनंतर तिथे यमदूत आले आणि त्याला पकडून यमलोकात घेऊन लागले. रस्त्यावर जाताना तो ब्राह्मण रडू लागला आणि यमदूतांना म्हणाले, हे यमदूतांनो, मला कुठे नेत आहात? माझा मृत्यू कसा झाला? तेव्हा यमदूत म्हणाले, अरे दुष्ट ब्राह्मणा, तू जन्मापासूनच मृत्यूपर्यंत खूप पाप केलं आहेस. तुझ्या पापांमुळेच एका सापाने तुझा दंश केला.
आणि तू मरण पावला. आता आम्ही तुला यमलोकात नेतो. यमराज तुझ्या पाप कर्मांचा हिशोब पाहतील आणि नक्कीच तुला नरकात घालतील. मग तो ब्राह्मण मोठ्याने रडू लागला आणि त्या यमदूतांकडे त्याच्यावर थोडी क्षमा मागू लागला. दया झाली आणि ते त्याला मरण यमलोकात घेऊन गेले. जेव्हा ते यमदूत ब्राह्मणाला घेऊन यमराजांजवळ पोहोचले तेव्हा ते यमराज बसलेले. तेव्हा चित्रगुप्ताने त्या ब्राह्मणाच्या जन्मापासूनच मृत्यूपर्यंत कर्माचा सगळा हिशोब काढला आणि यमराजांना म्हणाले, महाराज, या ब्राह्मणाने तर लहानपणापासून मृत्यूपर्यंत फक्त पाप केलं आहे. त्याने कुठलंही पुण्य केले नाही, काम केलं नाही, तर तो मृत पापच आहे. त्याला कल्पभर नरकात टाकायला हवं. मग यमराज म्हणाले, हे दूता, आयुष्यभर पाप करणाऱ्या दुष्ट ब्राह्मणाला उचलून जा आणि त्याला कुंभीपाक नावाच्या नरकात टाकून दे. यमराजांच्या आज्ञेने यमदूत गेले आणि दगडांनी त्याला जोरात मारू लागले, ज्याच्यामुळे त्याचं डोकं फुटलं. मग ते त्याला कुंभीपाक नावाच्या भयानक नरकात नेलं, जिथे उकळत्या तेलाचे मोठे मोठे घडे भरले होते आणि त्याखाली भयंकर आग जोरात पेटली होती. मग यमराजांचा दूत त्या ब्राह्मणाला त्या उकळत्या तेलाच्या घड्यात टाकलं, पण जसा तो ब्राह्मण त्या उकळत्या तेलात पडला ते तेल एकदम थंड झालं. ही विचित्र गोष्ट पाहून त्या दूताला खूप आश्चर्य वाटलं. असं आधी कधीच झालं नव्हतं. त्याने कितीतरी पाप्यांना त्या उकळत्या तेलात टाकलं, ते सगळे तडफडत असत, पण जसं ब्राह्मण पडला तसं तेल अचानक शांत आणि थंड झालं. हे पाहून तो यमदूत वेगाने धावत यमराजांच्या जवळ गेला. यमराजांनी विचारले, हे दूत, काय झालं? इतक्या वेगाने काय येतोयस? तेव्हा तो दूत म्हणाला, हे यमराज, तुम्ही ज्याला ब्राह्मणाला कुंभीपाक नरकात टाकायला सांगितलं होतं तसंच आम्ही त्याला कुंभीपाक नरकात टाकलं. नरकाची आग विझून गेली आणि ते उकळणारे तेलही थंड झालं. मग यमराज म्हणाले, अरे, हे तर खूप विचित्र झालं. असं आधी कधीही झालं नाही. यमराज विचार करत असताना देवर्षी नारद येतात. नारदांना पाहून यमराज खूप आनंदी होतात. त्यांना प्रणाम करून स्वागत करतात. मग यमराज नारदांना म्हणाले, हे देवर्षी, तुम्ही अगदी योग्य वेळी आलात. आज आम्ही एका फारच पापी ब्राह्मणाला कुंभीपाक नरकात टाकला आहे, पण त्याच्या पडताच नरकाची आग शांत झाली आणि उकळणारे तेलही थंड झालं. तेव्हा देवर्षी नारद महाराजांना म्हणाले, अरे धर्मराज, तुम्ही ज्या ब्राह्मणाला कुंभीपाक नरकात टाकलंय तो नरकात टाकणं योग्य नाही, कारण ह्या ब्राह्मणाने नकळतपणे असे कर्म केले आहेत जे नरकाचा नाश करतात. जो मनुष्य पुण्य करणाऱ्या लोकांसोबत राहतो त्याला त्याच्या पुण्यातला काही भाग नक्की मिळतो, आणि हा ब्राह्मण तर 1 महिना भगवान विष्णूंच्या भक्तांसोबत राहिला आहे. या ब्राह्मणाने आश्रमात राहून रोज तुळशीला जल अर्पण केले म्हणून तो खूप मोठा आहे, पुण्यवान झालाय, म्हणून त्याचे सगळे पाप नष्ट झाले आहे. हा ब्राह्मण आता विष्णू लोकात जाण्याचा पात्र आहे. ह्या ब्राह्मणाने नकळत इतकं पुण्य कमावलंय की जे जन्मात लोकांना मिळत नाही, म्हणून तुम्ही त्याला नरकात टाकू नका. या ब्राह्मणाला त्याच्या पापांसाठी फक्त एवढी शिक्षा द्या की त्याला नरक लोकाचे दर्शन घडवायला लावा. देवर्षींचं बोलणं ऐकून यमराज खूप आनंदित होतात आणि ब्राह्मणाला कुंभीपाक नरकातून बाहेर काढतात. मग ते आपल्या दूतांना म्हणतात, हे दूतांनो, ह्या ब्राह्मण महात्म्याला घेऊन जा आणि संपूर्ण नरकाचं दर्शन घडवा. मग यमदूत त्या ब्राह्मणाला घेऊन नेतात आणि नरक दर्शन दाखवायला लागतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे देवी सत्यभामा. यमदूत त्या ब्राह्मणाला संपूर्ण नरक दाखवतात आणि यक्षांकडे नेतात आणि मग तो ब्राह्मण यक्षक होतो. श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी, वनस्पतीच्या नावात तुळशीला मासांमध्ये कार्तिकी, तीर्थांमध्ये एकादशी आणि क्षेत्रांमध्ये द्वारकेला मला आवड आहे. म्हणजे वनस्पतीत मला तुळशी प्रिय आहे, महिन्यात मला कार्तिक मास आवडतो, तिथीमध्ये एकादशी प्रिय आहे आणि क्षेत्रांमध्ये मला द्वारका आवडते. म्हणून जो माणूस रोज तुळशीची पूजा करतो, तुळशीला पाणी देतो, तो मला सर्वात जास्त आवडणाऱ्या माणसाला कधीही वाईट नाही होत, तो कधी नरकात जात नाही. ज्या घरात तुळशीचे झाड नेहमी हिरवेगार राहते त्या घरात सुख, शांती आणि समृद्धी कायम टिकते. भगवान विष्णूंची पूजा करताना आणि त्यांना अर्पण करायच्या भोगात तुळशीचे पान नक्की असायला हवे, कारण तुळशीशिवाय भगवान विष्णू कोणत्याही भोग स्वीकारत नाही. म्हणून प्रत्येक घरात तुळशीचे पान असायला हवे. तुमच्या घरात तुळशी असेल तर सुख, शांती आणि समृद्धीसाठी तुळशीला चुंदरी ओढायला हवी. नेहमी लक्षात ठेवा की तुळशीचं झाड चुंदरीशिवाय तुळस अर्पून असते. तुळस फक्त एक झाड नाही, ती देवी आहे, विष्णू पत्नी आहे. म्हणून तुळशीला चुंदरी नक्की चढवावी. यामुळे पती पत्नीमध्ये प्रेम आणि विश्वास वाढतो. घरात राहणाऱ्या महिलांनी नेहमी सुवासिनी आणि सौभाग्यशाली राहायचं असेल तर
तुळशीचं लग्न, तुळशीचा विवाह नक्की करावा. यामुळे माणसाच्या सगळ्या दुःखांचा अंत होतो आणि संसार सुखमय होतो. तुळशीच्या झाडाजवळ कधीही अपशब्द बोलू नयेत. तुळशीजवळ कधीही बूट, चप्पल, झाडू, फरशी पुसण्याचा पोचा ठेवू नये. हे पाप मानले जाते. जिथे तुळशीचं झाड असेल त्या जागेच्या आसपास याचं विशेष लक्ष ठेवलं पाहिजे. थुंकल्याने मोठं पाप होतं. तुळशीजवळ पाण्याने भरलेलं पात्र किंवा भांडे ठेवू नको. तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्यावर लगेच तो दिवा बाजूला करावा, कारण तुळशी खाली विजलेला दिवा ठेवणं अशुभ मानलं जातं. जिथे तुळशीचं रोप असतं ती जागा नेहमी स्वच्छ ठेवली पाहिजे. त्यामुळे तुळशीच्या रोपाच्या आसपासची स्वच्छता नेहमी करायला हवी. तुळशीच्या रोपात शिवलिंग किंवा गणपतीची मूर्ती ठेवू नका आणि तुळशीच्या कुंडीत इतर कोणतेही रोप लावणंही अशुभ असतं. तुळशीच्या जवळ कपडे घालू नका, नाहीतर कपड्यांमधून गाढ पाणी तुळशीच्या झाडावर येऊन देऊ नका. लक्षात ठेवा, तुळशीला नखांनी तोडू नका, कारण त्यामुळे तुळशीचा अपमान होतो. जर तुळशीची पाने सुकून खाली पडली तर ती कचऱ्यात टाकू नका, ती तुळशीच्या मातीतच दाबून टाका. रविवारी तुळशीची पाने तोडू नयेत आणि त्या दिवशी तुळशीला पाणी देऊ नये. इतर दिवशी नेहमी सकाळी तुळशीला पाणी द्या आणि संध्याकाळी दिवा लावा. बऱ्याच महिला आंघोळीनंतर आपले केस मोकळे ठेवून तुळशीला पाणी देतात. असं करू नका. महिलांनी नेहमी केस बांधून कपाळावर कुंकू लावूनच तुळशीला पाणी द्यावं, तुळशीला जल अर्पण करावं. असं केल्याने तुळशीचा आशीर्वाद मिळतो. घरात तुळशीचं रोप लावताना लक्षात ठेवा की त्यासाठी घाणेरड्या मातीचा वापर करू नका. तुळशीच्या रोपासाठी कधीही स्मशानाच्या किंवा घाणेरड्या ठिकाणीची माती वापरू नका, नाहीतर तुळशी माता रुसू शकते आणि रोप सुकू लागते. तुळशीचं रोप कधीही नाल्या किंवा बाथरूमच्या जवळ सारख्या घाणेरड्या जागी लावू नका. तुळशीचं रोप कधीही अशा ठिकाणी ठेवू नका, नाहीतर गढूळ पाणी तुळशीच्या रोपातून पडू शकतं, ज्याला फार अशुभ मानलं जातं. घरात तुळशीचं रोप कधी सुकू देऊ नका. शास्त्रांमध्ये असं मानलं जातं, तुळशीचं रोप सुकणं म्हणजे अकाली मरणाचं संकेत असतं. घरात तुळशीचं रोप सुकलं की घराची सुख, शांती आणि समृद्धी कमी होऊ लागते. सुकलेल्या तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास राहत नाही. शास्त्रानुसार मासिक पाळीच्या काळात महिलांनी तुळशीला पाणी देऊ नये आणि तुळशीला हातही लावू नये. तुळशीला स्नान न करता पाणी देणं ठीक नाही आणि पायात चप्पल घालून तुळशीला पाणी देऊ नका. तुळशीला पाणी देताना लक्षात ठेवा, पाणी तुमच्या पायांवर पडू नये, कारण त्यामुळे तुळशीचा अपमान होतो. श्रीकृष्ण म्हणतात की रोज तुळशीला पाहिल्याने मनुष्याला स्वर्ग मिळतो आणि तुळशीचे पान खाल्ल्याने सगळे पाप नाहीसे होतात. तुळशीचं झाड नेहमी घरासमोर लावावं. त्याला पूर्व किंवा उत्तर दिशेला लावणं सगळ्यात जास्त शुभ असतं. तुळशीजवळ काटेरी म्हणजे मुरुमस्थळी वाढणारी झाडं ठेवणं खूप वाईट मानलं जातं. अशा झाडांमधून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. शास्त्रांनुसार ज्या झाडांवर हिरव्यागार कळी फुटत नाही, फक्त काटे येतात, अशी झाड तुळशीजवळ कधी ठेवू नये. शास्त्रांमध्ये केळीच्या झाडाला विशेष महत्त्व दिलं आहे. जर तुळशीजवळ केळीचं झाड लावलं तर खूप जास्त फायदा होईल. केळीच्या झाडाला भगवान विष्णूंचा वास असतो. त्याला तुळशीच्या जवळ लावल्यावर घरात समृद्धी, सुख येते. तुळशीच्या रूपात शालिग्रामही नक्की ठेवायचा. तुळशीच्या कुंडीत शालिग्राम ठेवल्यामुळे तुळशीचा आणखी जास्त शुभ प्रभाव दिसून येतो. शालिग्राम म्हणजे भगवान विष्णूंचं निराकार रूप मानलं जातं. हा रंगीबेरंगी दगड असतो, ज्याला विशेष आणि मौल्यवान मानलं जातं. तो जर तुळशीच्या कुंडीत ठेवला तर घरातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होते. घरात फक्त एक शालिग्रामाची पूजा करावी असं पुराणांमध्ये सांगितलं आहे. विष्णूच्या मूर्तीपेक्षा शालिग्रामाची पूजा खरंच खूप चांगलं मानलं जातं. शालिग्रामाला चंदन लावून त्यावर तुळशीचं एक पान ठेवावं. रोज शालिग्रामाला पंचामृताने स्नान घालणं गरजेचं असतं. असं केल्याने सर्व जन्मांची पाप नष्ट होतात. शालिग्राम सकारात्मक आणि सात्विकतेचं प्रतीक असतो. तर मित्रांनो, भगवान श्रीकृष्णाने देवी सत्यभामाला तुळशीच्या रोपाला पाणी देण्याचं महत्त्व सांगितलंय आणि घरात तुळशीचं रोप लावण्याचे नियमही दिले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला ही आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.